ठाकरेंच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या चर्चा आहेत। बैठकीनंतर अनिल देसाईंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। खासदार फुटल्याचं कसं म्हणू शकतो असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। कायदेशीर कारवाईसाठी ठाकरे सेनेकडून पावलं उचलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जे खासदार अनुपस्थित होते त्यांना या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। कारणे दाखवा आता नोटीस आजच पाठवली जाईल सगळ्यांना नोटीस। कारवाई कशा पद्धतीने केली जाते? कारवाई हीच आहे, कारणे दाखवा आता तुम्ही का नाही आला त्याचं विचारणा म्हणत सर हे आले नाही। अनिल जी नोटिस देंगे क्या? नोटीस ये नोटिस क्या पूछेंगे सर, क्या पूछ रहे हैं इनसे सवाल? पूछेंगे कि भाई आपको व्हिप जारी किया हुआ था, आपको क्या वॉट्सएप किया, आपको वो मिला भी और इसकी कोई कारण भी आपको बताए नहीं कि अगर आप आने वाले हैं नहीं आने वाले उसका कोई ये नहीं किया, तो आपका एब्सेंस इस तरह से देखा जाता है। तुम्हाला अपेक्षा होती देसाई साहेब शेवटपर्यंत येतील म्हणून हो। आणि या संदर्भात सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। शिवाजी, जवळपास 1 तासाहून जास्त वेळ ही बैठक चालली, या बैठकीमध्ये झालं काय आणि हे खासदार बैठकीला अनुपस्थित असून सुद्धा अजूनही ठाकरेंचे नेते ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे मानायला तयार नाही आहेत। यामध्ये कायदेशीर बाब आहे। जोपर्यंत कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर एखाद्या बैठकीला नेता उपस्थित नसेल तर तो फुटला गेलेला आहे अशा पद्धतीने वक्तव्य करणं याचा फायदा कुठेतरी त्यांना कोर्टाच्या लढाईमध्ये होतो समोरच्यांना। त्या दृष्टिकोनातून ते कायदेशीर बाब म्हणून ते सांगत आहेत। कारण जेव्हा एखादी पक्षाची बैठक बोलवली जाते त्या काळामध्ये एखाद्या खासदाराला जर खरोखर त्याचं काम योग्य असेल किंवा त्याच्या घरामध्ये काही कार्य आहे किंवा एखादी आकस्मिक घटना घडली असेल तेव्हा तो अनुपस्थित असतो। अशा दरम्यान त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते, शो कॉज नोटीस बजावली जाते, त्याच्याकडनं उत्तर मागवलं जातं की तुम्ही या बैठकीला का अनुपस्थित होते पक्षाच्या बोलवलेल्या बैठकीला। त्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर दिलं जातं आणि ते उत्तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या याच्यामध्ये बसत नसेल तर तो खासदार याने पक्षविरोधी कृती केली म्हणून त्याच्यावरती कारवाई केली जाते। ही झाली कायदेशीर बाब। म्हणून अनिल देसाई या संदर्भामध्ये ते अनुपस्थित आहेत म्हणून फुटले असं म्हणता येणार नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। कारण ही कायदेशीर बाब आहे। जेव्हा एखाद्या पक्षाची बैठक बोलवली जाते आणि त्या कालावधीमध्ये एखादा खासदार अनुपस्थित राहतो तर त्या संदर्भामध्ये तो फुटला आहे किंवा तो दुसऱ्या गटाला जाऊन मिळालेला आहे किंवा त्याने दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवरती गेला आहे का असे कुठलाही पुरावा नाहीये। त्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना अगोदर शो कॉज नोटीस बजावली जाईल, त्यांच्याकडनं कारणं मागवली जातील, त्यांच्यासाठी एक विहित वेळ दिला जाईल। त्या काळामध्ये समजा त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्यानंतर त्यांच्यावरती शो कॉज नोटीस बजावूनही त्यांनी उत्तर दिलं नाही म्हणून लोकसभा अध्यक्षांकडे एक पत्र दिलं जातं पक्षाच्या वतीनं आणि त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जावं अशी मागणी केली जाते। आता ही एक कायदेशीर बाब आणि प्रोसेस आहे, हे आपल्याला माहिती आहे। आपण हे जाणतो की हे सर्व खासदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे गेलेले आहेत, त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे असं त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं जात आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं कोणीही बोलणार नाही अशा थेट सूचना देण्यात आल्या। त्यामुळे ही कायदेशीर लढाई आहे। हे खासदार उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज होऊन त्यांच्याकडे गेलेले आहेत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडनं केली जाणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कोणताही खासदार जे आहे ते या संदर्भात बोलायला तयार नाही। जे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत ते खासदार आता आजपासून पूर्णपणे माध्यमांशी बोलण्यास नकार देतील कारण त्यांना आता ही कायदेशीर एक लढाई त्यांची आता सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये ते म्हटले की आमच्या घरी असं कार्य होतं आणि तेच मागणी जी आहे त्यांच्या कागदपत्रामधून जर स्पष्ट झाली तरच त्याच्यावरती एक समाधानकारक उत्तर जर आलं तरच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे या संदर्भात कुठलीही कारवाई करण्याची सूचना जी आहे अरविंद सावंत जे गटनेते आहेत त्यांच्या मार्फत ओम बिर्ला यांच्याकडे करणार नाही। मात्र या सगळ्यामध्ये बरोबर ही प्रोसेस आहे, त्याला थोडासा टाइम सुद्धा लागू शकतो, वेळ लागू शकतो। सगळ्या घडणाऱ्या घडामोडींकडे ताजे अपडेट्सकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राजभाऊ बैठक संपली का? संपली नाही बैठक, चालू बैठक। तुम्ही परत मागे येणार आहात? मी परत। अच्छा, तुम्ही आता बैठकीतून बाहेर का सांगितलं? अनिल देसाई काही वेळापूर्वी बाहेर गेले? मी आता सकाळी ब्लड दिला होता
शुगर टेस्ट करायला जेवण जाऊन 2 तास झाले. बैठकीत काय चर्चा झाली? कुछ हुआ ना, बाकी सांसद नहीं है बैठक में, उनके लिए बैठकीत नेमकं काय अजून होतं? काही काय नाही. थांबलो होतो आता जे पेपर होते त्याच्यावरती सह्या केल्या. काय केलं. राजाभाऊ, अपेक्षा होती सगळे खासदार येतील असं बोललं जात होतं, पण 6 खासदार अनुपस्थित दिसत आहेत. दिसतंय आता तुम्हाला पाटील येणार होते ते म्हणाले की ते माहित नाही मला पण त्यांच्यावरती काही कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली का? नाही, अजून तर काही नाही. अजून